Hello friends, good morning and welcome to the Success Point Academy. Myself Pankaj Srinath. In last lecture, we discussed about the arithmetic progression, and in that we solved some problem based on the practice set 3.2. So today we are going to take the very interesting topic, that is the next concept, the sum of first n terms of an AP. Okay, so start to आता यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं होतं की कोणतेही जर सिक्वेन्स दिली तर tn च्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण कोणतीही टर्म्स इझिली फाइंड आउट करतो. ओके, मग ती जंपिंग कशी असली तरी चालेल. जसं एखादी सिक्वेन्स दिलेली असेल 1 2 3 4 आणि त्यावरून आपण म्हटलं की यामधली 100वी टर्म कोणती, किंवा तुम्हाला इवन नंबरची सिक्वेन्स दिली 2 4 6 8 आणि त्यामध्ये तुम्हाला म्हटलं की 70 टर्म काय असेल तर तुम्ही tn चा फॉर्म्युला यूज करून इझिली काढू शकता. ओके, सो आज जो कन्सेप्ट आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. पहा काय करायचं आहे, सम ऑफ फर्स्ट, जसं आपण tn काढलं तसं आता आपल्याला sn काढायचं आहे. ओके, द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP, म्हणजे एखाद्या AP मध्ये जी सिक्वेन्स दिलेली असेल, AP मध्ये सिक्वेन्स ऑब्वियसली असणार, तर त्या सिक्वेन्सची सम किती हे आपण म्हणजे कोणत्याही नंबर पर्यंत n नंबर पर्यंत आपण सम फाइंड आउट करणार. ओके, सो पहा खूप मस्त कन्सेप्ट आहे. आता यामागची थोडीशी छोटीशी गोष्ट आहे. ओके, जसं हा तुम्हाला मी सांगितलं होतं की जो अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे कोणी फाइंड आउट केलं किंवा डिस्कव्हर केलं तर तो मॅथमॅटिशियन आहे कार्ल गॉस. आता काय होतं, एक वेळ असंच शाळेमध्ये जेव्हा कार्ल गॉस लहान होते तेव्हा शाळेमध्ये एक शिक्षक आले आणि त्यांनी जस्ट टास्क दिला की 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची तुम्हाला बेरीज करायची, असं त्या टीचरनी सांगितलं. ओके, आता प्रत्येक जण आपापल्या परीने जी काही मेथड अप्लाय करून 1 ते 100 पर्यंतची सम कशी करायची हे डोकं लावत होतं. त्यातलंच एक व्यक्ती होतं कार्ल गॉस. तर यांनी काय केलं की लॉजिक काय केलं की सरांनी सांगितलं 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती होते. सो पहा, कार्ल गॉस नावाचा जो सायंटिस्ट आहे किंवा मॅथमॅटिशियन आहे त्याने काय केलं की 1 ते समजा फर्स्ट नंबर आहे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 असं करत 100 पर्यंत सम केली. आणि असंच नाही तर मग काय केलं, एकदा असेंडिंग ऑर्डर मध्ये सम केली आणि एकदा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सम केली. पहा, आता हे 1 ते 100 पर्यंत सम केली. आता उलट केलं त्यांनी. आता दुसऱ्या वेळेस काय केलं, 100 प्लस 99 प्लस 98 असं उलट सम करत गेले आणि लास्ट नंबर काय होता मग 1. ओके, सो एकदा या पद्धतीने सम केली 1 to 100 आणि दुसऱ्या पद्धतीने 100 to 1. आता मग हे करत असताना यांची त्यांनी ऍडिशन केली. ओके, सो यांची ऍडिशन केली. आता हे ऍडिशन करत असताना एक गोष्ट अशी लक्षात येत आहे फ्रेंड्स की पहा, या दोघांची जर सम केली तर 100 प्लस 1 किती येते 101. ओके, यांच्या दोघांची सम केली तर या दोघांची सम केली किती येणार, अगेन 99 प्लस 2 किती येते 101. अगेन या दोघांची सम केली तर किती येते 101. सो प्रत्येक याच्यामध्ये या दोघांची सम केली किती येते 101. आता प्रत्येक याच्यामध्ये गॉसला असं लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी एक फॅक्टर कॉमन दिसतंय, काय 101. मग त्याने लॉजिक काय केलं की सम किती पर्यंत करायला पाहिजे होती 100 पर्यंत. सो या जो कॉमन फॅक्टर आला 101 याला 100 टाइम्स मल्टिप्लाय केलं. ओके, हे मल्टिप्लिकेशन किती आलं तर एवढं त्यांचं मल्टिप्लिकेशन आलं. ओके, मग आता हे एवढं ऑब्वियसली या 1 वर एवढे 0 ऍड करून टाकायचे, एवढं मल्टिप्लिकेशन झालं. आता ही सम त्यांनी किती वेळा केली, बेरीज किती वेळा केली तर 2दा. मग आता एकदा त्यांनी असेंडिंग आणि डिसेंडिंग मध्ये ऍडिशन केली तर ही तुम्हाला तर करायला फक्त एकदाच विचारली होती. तर एकदा असेंडिंग आणि डिसेंडिंग 2 वेळा त्यांनी सम केली, म्हणून याला 2 नी डिवाइड केलं. सो 2 नी डिवाइड केल्यानंतर किती आलं तर हे 50. ओके, तर असं लक्षात आलं की यांच्या 1 to 100 पर्यंत जर सम केली तर सम किती येते 5057. ओके, सो अशा पद्धतीने मग त्यांनी एसएन चा फॉर्म्युला हे केला. आता यामध्ये एसएन हे तुम्हाला नंबरच्या थेअरी मध्ये सांगितलं की सिंपल जाण्यासाठी. तर आता आपण जसं एखाद्या एपी मध्ये फर्स्ट टर्म आपण ए घेतो, कॉमन डिफरन्स डी घेतो, मग त्यामध्ये त्यांनी पण त्याच घेतलं. तुम्हाला एक सिक्वेन्स लिहून दिली होती
जर तुम्हाला ए फर्स्ट टर्म आणि डिफरन्स दिलेला असेल तर फर्स्ट टर्म ए सिक्वेन्स कशी होणार ए प्लस डी ए प्लस 2d असं करत त्यांनी हे केलं तर ते एवढं डीप मध्ये नाही जाणार फक्त लक्षात ठेवा Sn चा फॉर्म्युला काय आहे Sn मीन्स सम ऑफ n टाइम्स ओके आपण ही सम किती पर्यंत n टाइम्स पर्यंत करू शकतो सो S फॉर सम ऑफ n टाइम्स as the formula n/2 in bracket twice a plus n minus 1 into d हा एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा एक फॉर्म्युला यूज करू शकतो जेव्हा आपल्याला रिक्वायर्ड असेल तेव्हा सो Sn is equal to again n/2 इथे येणार t1 plus tn ओके हे दोन फॉर्म्युले तुम्ही यूज करू शकता प्रिफर आपण हाच करणार फॉर्म्युला जेव्हा हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार तेव्हा हाच फॉर्म्युला आपण प्रिफर करणार आता Sn म्हणजे काय सम ऑफ n टाइम्स मग n म्हणजे काय जो काही तुम्हाला एखाद्या नंबरची एखादा सेकंड दिला आणि तुम्हाला जसं आता क्वेश्चन समोर दिलेले आहे तेव्हा पाहू आणि हे म्हणजे काय असतं तुमचं फर्स्ट टर्म n म्हणजे जे काही नंबर दिलेला असेल तुम्हाला तो त्यानंतर d म्हणजे डिफरन्स कॉमन डिफरन्स इथे t1 म्हणजे अगेन फर्स्ट टर्म आणि tn म्हणजे लास्ट टर्म ओके सो ह्या दोन फॉर्म्युलेचा यूज करून आपण Sn काढू शकतो सो पहा त्याच बेसिसवर हे त्याचा सगळं बेसिक कन्सेप्ट किंवा थेअरी पार्ट होता आणि त्यावरून मग Sn निघालं आणि यांच्याच हेल्पमुळे आपण एक कोणत्याही फ्रिक्वेन्सी सम डायरेक्टली काढू शकतो विथ द हेल्प ऑफ दॅट गॉस ओके सो पहा त्यानंतर पाहूया या कन्सेप्टवर बेस्ड प्रॅक्टिस सेट दॅट इज 3.3 सो यामध्ये खूप सिंपल क्वेश्चन दिलाय पहिला क्वेश्चन तुमचा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला काही फिलिंग द ब्लॅंक्स भरायचे असेल ओके काही दिलेले असतात काही भरायचे असतात तर मी सॉल्व सिंपली करणार तुम्ही नंतर ब्रॅकेट करून घ्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये ओके त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलाय त्यामध्ये तुम्हाला फाइंड द सम फाइंड आउट करायचे ओके सो पहा फर्स्ट क्वेश्चन आपण वन बाय वन सॉल्व करू खूप इझी आहे solution for the first question काय दिलाय first term and common difference of an AP is 6 and 3 respectively म्हणजे अनुक्रमे म्हणजे ज्या सिक्वेन्सने येणार ज्या सिक्वेन्सने सांगितलं तेच जसं फर्स्ट इथे काय सांगितलं तुम्हाला फर्स्ट टर्म सांगितलं तर फर्स्ट टर्म कोणती ना 6 आणि कॉमन डिफरन्स काय सांगितलंय कॉमन डिफरन्स नंतर डिस्कस करा म्हणजे तो काय ना 3 ओके उलटं यायचं नाही रिस्पेक्टिव्हली म्हटलं तर अनुक्रमे सो तुम्हाला फर्स्ट टर्म दिलेली आहे आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे देन फाइंड यस 27 आता तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे ओके सम ऑफ S27 टर्मचा ओके सो यामध्ये तुम्हाला जसं तुम्हाला सांगितलं Sn म्हणजे हा तुम्हाला इनडायरेक्टली n ची व्हॅल्यू तिथे दिलेली आहे ओके सो पहा सोल्युशन मध्ये काय ना फर्स्ट टर्म in an AP फर्स्ट टर्म त्यालाच आपण काय म्हणतो A म्हणू शकतो फर्स्ट टर्म त्याला A म्हणा किंवा T1 म्हणा काय दिलेलं आहे 6 and कॉमन डिफरन्स कशा डिनोट करतो आपण D किती दिलेलं आहे 3 ओके हे दोन्ही तुम्हाला गिवन होतं सो गिवन मग तुम्हाला फाइंड आउट काय करायचं होतं यस 27 तुम्हाला फाइंड आउट करायचं देन फाइंड यस 27 टर्म सो इथे टर्म म्हणजे सम काढायची आहे 27 पर्यंत ओके सो पार्ट 2b ची फॉर्म्युला आहे सो सिन्स आपल्याला माहिती आहे काय Sn is equal to काय असते n/2 in bracket twice a plus n minus 1 d bracket complete ओके आता या ठिकाणी तुम्हाला S27 काढायचं सांगितलं S27 म्हणजेच इनडायरेक्टली काय झालं की यांच्या जागी काय पुट अप करायचं आहे S that is 27 सो काय करणार इथे यांच्या जागी 27 so 27 as it is n म्हणजे 27 divided by 2 again in bracket 2 as it is a तुम्हाला दिलेला आहे a दिलेला आहे तुम्हाला आणि d दिलेला आहे ओके सो a काय आहे तुमचं 6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस n 1 म्हणजे 27 1 d दिलेला तुम्हाला 3 ब्रॅकेट कंप्लीट
सो काय येणार S27 इज इक्वल टू हा असं नाही लिहायचं कधी पण त्याच्या बेसला लिहायचं. ओके सो हे ॲज इट इज टू आपण नंतर कॅन्सल आउट करू. ओके 6 2 जा 12 प्लस किंवा असं ठेवलं तरी चालेल कारण की मल्टिपल मध्येच आहे तर हे इथेच राहू देऊ. प्लस 27 minus 1 that is 26 into किती 3. सो काय येणार S27 is equal to as it is to आपण 27 upon 2 हे ब्रॅकेट सॉल्व करू आपण पहिले. 6 2 जा 12 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करा किती येणार 6 3 जा 18 कॅरी 1. ओके आणि 3 2 जा 6 आणि हे 7. सो किती येणार आहे यस 27 इज इक्वल टू काय येणार 27 अपॉन 2. त्यानंतर इथे किती राहणार यांचे म्हणजे यांची ॲडिशन करायची 10 plus 2 that is 0 carry 1 7 8 आणि हे 9. सो ॲडिशन किती आली 90 ला हे मल्टिपल मध्ये आहे डिवाइड करा 2 ने डिवाइड केलं किती येते 45. सो अगेन यस 27 इज इक्वल टू काय राहणार रिमेनिंग 27 into 45. सो किती येते 27 into 45 हे जर सॉल्व केलं तर आन्सर किती येतं हा इथे राईट करतोय. इथे आपण रफ करून 27 into 45 सो किती येणार 35. सो 5 कॅरी 3. ओके देन 10 ओके त्यानंतर 8 कॅरी 2. ओके सो काय 5 ओके किती आला 5 8 आणि 5 8 9 11. ओके 1 2 1 5. सो आन्सर इज इथे देऊ आपण यस 27 इज इक्वल टू 1 2 1 5. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन करायचा होता. खूप इझी क्वेश्चन आहे. फक्त आपण व्हॅल्यू व्यवस्थित पुट करायचं आहे आणि सिंपल कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. देन कम टू द इझी वन. ओके सो फार काय दिलं आहे फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. म्हणजे पहिल्या 123 इवन नॅचरल नंबरची काय करायची आहे सम फाइंड आउट करायची म्हणजे एसएन करायचं. आता इथे पहा इथे 1 एन काय येणार ऑब्वियसली हा काय असणार एन कारण की आपण पहा कसं दिलेलं आहे. आता आपल्याला माहित नाही की 123 पर्यंत नॅचरल नंबर कोणते आहेत. आपण सपोज काय करू पहा सोल्युशन मध्ये आपल्याला माहित आहे इवन नॅचरल नंबर स्टार्टिंग फ्रॉम 2 4. ओके सो काय म्हणू डी even the first 123 even natural number are. आपण काय करू पहिले 123 इवन नॅचरल नंबर काय आहे ते लिहूया. ओके सो काय ना 2 4 6 8. आता याच्या पुढे आपल्याला माहित नाही तर आपण काय करू सॉल्व करू. ओके माहिती आहे पण आपण पूर्ण सिक्वेन्स वरून लिहित असणार आहे. ओके सो आपण the first 123 even natural number are 1 2 4 6 8 and so on. ओके सो यावरून लक्षात येते की हे जे आहे सिक्वेन्स ही कशी आहे AP. देयरफॉर लिहू शकतो किंवा मग फाइंड आउट करू शकतो आपण. याला जर आपण कंपेअर केलं तर काय करणार इथे here A is equal to काय ना 2 it is first term and common difference that is t is equal to t2 minus t1 that is 4 minus 2 t2 minus t1 that is 4 minus 2 that is किती आहे ना 2. सो डिफरन्स पण काढला आहे आपण. ओके मग आता यामध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे तर ऑब्वियसली जे सिक्वेन्स आहे देयरफॉर द above sequence is an AP.
मग ही जी सिक्वेन्स आपण लिहिली 2 4 6 8 ही कशी आहे एपी आहे. ओके, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123. सो यस 1 2 3 हे आपला फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला माहित आहे सिन्स we know that Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला आपल्याला Sn चा माहिती आहे आणि बस सिंपल यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट अप करायची आहे आणि फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला सम करायची होती द फर्स्ट इवन नॅचरल नंबर ऑफ 123. फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. सो इथे काय येणार S1 2 3 is equal to अगेन यांच्यात काय पुट करायचं आहे 1 2 3 upon 2. ओके, हा 2 as it is m is तुमचा 2. ओके, प्लस n minus 1 म्हणजे 123 minus 1 d means किती आहे तुमचा अगेन 2. सो काय येणार S1 2 3 is equal to 1 2 3 divided by 2 bracket सॉल्व नाही करू आपण 2 कॉमन काढून घेऊ नंतर हा 2 इन ब्रॅकेट 2 प्लस 123 minus 1 that is 122 आणि हा 2. ओके, आपल्याला सिम्पलिसिटी जाण्यासाठी आपण काय करू या ठिकाणी 2 कॉमन काढू शकतो कारण की 2 इथे प्रेझेंट आहे या ठिकाणी प्रेझेंट आहे. सो आपण हे जे कॉमन काढणार नेक्स्ट स्टेप मध्ये पहा इथे सॉल्व करूया. therefore yes 1 2 3 is equal to 123 divided by 2 in bracket आपण 2 कॉमन काढू. ओके, सो मी 2 कॉमन काढला हे मल्टिपल मध्येच आहे. ओके, सो 2 कॉमन काढला तर इथे 2 2 प्रेझेंट आहे त्यातला एक 2 कॉमन काढला तर एक 2 रिमेनिंग राहिला प्लस इथे पहा इथचा 2 आपण बाहेर काढला इथे काय राहिलं 122. ओके, सो हा 2 आणि कॉमन काढलेले 2 काढणार हे कॅन्सल. सो रिमेनिंग करावं यस 1 2 3 इज इक्वल टू 123 ब्रॅकेट ही किती यांची ऍडिशन करा किती येणार 124 म्हणजे काय झालं therefore यस 1 2 3 that is 123 into 124. ओके, therefore s is equal to 1 2 3. आता काय करायचं आहे 123 आणि 124 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि ते किती येते ओके आय थिंक सो हे वाचे होते. ओके, तो खूप इझी आहे या दोघांचा गुणाकार करायचा ते करू शकता तुम्ही इझिली आणि मग हे आन्सर एवढं येणार. मग खाली काय लिहायचं therefore सॉरी मला काय विचारलं मग काय विचारलं होतं the sum of first 123 even natural number is किती आला आपलं 15252. ओके, सो अशा पद्धतीने हे क्वेश्चन करायचे होते. खूप इझी आहे आणि यामध्ये आपण नवीन कन्सेप्ट शिकलो जो आज आहे आपला Sn. ओके, सम ऑफ n नंबर्स. सो अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहे या पुढेही काही क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व करणार आहे. ओके, आज जे क्वेश्चन घेतले त्याच बेसिसवर मी एक होमवर्क देणार आहे तुम्हाला. ओके, तुम्ही ते सॉल्व करायचं आहे आणि मला WhatsApp वर पाठवायचं आहे. सो टिल देन थँक यू सो मच अँड टेक केअर.